नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांचा 411वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतली कविता आहे. एक वृद्ध रुग्ण म्हणाला, डॉक्टर, घरात माझं म्हणणं कोणीच ऐकत नाही. मी काय म्हणतोय ते त्यांना निदान ऐकायला तरी सांगा. डॉक्टर म्हणाले, चला पुढचा पेशंट पाठवा. दुसरी आहे. गृहपाठामध्ये एका मुलाने कुत्र्यावर निबंध लिहिला. त्याचा बघून त्याच्या मित्राने बरोबर तसाच लिहिला. शाळेत बाईने विचारले, कुणी कुणाचा बघून लिहिला? तर ते म्हणाले, आम्ही एकाच कुत्र्याकडे बघितले आणि निबंध लिहिला. तिसरी कविता आहे हनुमान चालीसावर आधारित. चौपाई क्रमांक 28चा मराठीतील तर्जुमा. सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल कुम साजा. सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा. श्रीराम विश्वात सर्वश्रेष्ठ तपस्वी राजा आहेत आणि त्यांच्या सगळ्याच कामांना तुम्ही पूर्ण केलेले आहे. राम साऱ्या ब्रह्मांडाचा तपस्वी राजा आहे. त्याच्या इच्छेप्रमाणे सारे नीट करायचे आहे. राजा रामाची सेवा सर्वांना करायची असते, पण हनुमानाची इच्छा अतिमहत्वाची असते. कधी हनुमानच सारी कामे एकटा करीत होता. हे केल्याने कित्येकांच्या पसंतीस उतरत नव्हता. सारे कंटाळून गेले. भरत सीतेला सांगितले, काही दिवस दूर पाठवू त्यांनीही सांगितले. सुरुवातीला 1 आठवड्यासाठी तो गेला. काय काम करायचे ते सारे लिहून गेला. सगळ्या सेवांना सर्वांनी वाटून घेतले. हनुमानासाठी एकही काम शिल्लक नाही उरले. या सर्वांवर रामाची मोहोर हवी होती. रामाला भेटायासाठी वेळ हवा होता. दुसऱ्या दिवशी सीतेने तो कागद रामाला दिला. आता राम काय करतो हा विचार आला. हनुमान परतता सर्वांच्या मुखावर छद्मी हास्य होते. हनुमानाला रामाचे दर्शनही पुष्कळ होते. आता काही सेवा करू त्याच्या मनात आले. दर ठिकाणी त्या कागदाचे दर्शन त्याला झाले. मग त्याने तो कागद नीट वाचून काढला. त्याच्या नावाचा उल्लेख कुठेच नाही आला. मग रामापाशी जाऊन त्याने विचारले, काही काम राहून गेले का बघून सांगा म्हटले. हनुमान विचार करून डोके खाजवीत बसले. दरबारी मग खुद स्वतःशी हसतच बसले. अखेर त्याने सांगितले, एक सेवा राहून गेली. जांभई आल्यावर टिचकी वाजवणे अशी सेवा राहिली.
हनुमानाने हेच करावे रामाने सांगितले. रात्रंदिवस मग हनुमानाला जवळ राहता आले. सीता ही रामापाशी एकटी राहू शकत नव्हती. जांभई केव्हा येईल निश्चित सांगू शकत नव्हती. शेवटी एकदा सीतेने त्याला जायला सांगितले. पण छतावरून टिचकीचे आवाज चालू राहिले. अचानक रामाला अविरत जांभई येऊ लागली. हनुमानाने मग अविरत टिचकी वाजविली. घाबरून सीतेने मग कौसल्येला बोलावले. अन थोड्या वेळातच सगळे जमा झाले. मग कुणी वशिष्ठ ऋषींना बोलावून घेतले. हनुमान कोठे आहे हे त्यांनी विचारले. सगळेच मग हनुमानाला शोधाया लागले. छतावरून विचित्र आवाज येतात हे कळले. हनुमान टिचकी वाजवित होता, जपही करीत होता. वशिष्ठ त्याला आता थांबव असे म्हणीत होता. टिचकी त्याची थांबली अन जांभईही थांबली. हनुमानाला काही काम द्या रामाने आज्ञा केली. हनुमाना समसेवक नाही हे सर्वांना कळले. झोकून देण्या कामामध्ये सर्वोत्तम आहे कळले. कितीही अवघड काम असो तो करून टाकीत होता. पूर्ण करावे नवे करावे तो करून टाकीत होता.